Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 6 subject English. Lesson The Nightingale and the Nobleman. हा जो लेसन आहे या लेसनचे पॉइंटर्स या ठिकाणी आपण लर्न करत होतो. मागील व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन हे या ठिकाणी आपण सॉल्व केलेले. आता क्वेश्चन नंबर 6 हा या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचा आहे. ट्राय टू कलेक्ट ॲट लीस्ट 20 प्रोव्हर्ब ऑर सेइंग इन इंग्लिश. तुम्ही या ठिकाणी 20 प्रोव्हर्ब ह्या जमा करायच्या आणि त्या या ठिकाणी राईट डाऊन करायच्या आहे. प्रोव्हर्ब मीन्स म्हणी. जसं मराठीमध्ये असते की अति शहाणा बैल रिकामा, तसंच इंग्लिशमध्येही म्हणी असतात. टीट फॉर टॅट, हेल्थ इज वेल्थ, अशा म्हणी, असे प्रोव्हर्ब्स हे आपल्याला राईट डाऊन करायचे. तर मी माझ्या नोटबुकमध्ये या प्रोव्हर्ब्स या ठिकाणी राईट डाऊन केलेले आहे. मग 20 प्रोव्हर्ब्स राईट इन माय नोटबुक. फर्स्ट, टीट फॉर टॅट. Second, health is wealth. Third, all that glitters is not gold. 4, might is right. 5, look before you leap. 6, a stitch in time saves 9. 7, better late than never. 8, actions speak louder than words. 9, a bad workman blames his tools. And 10, good things come टू दोज हू वेट. अशा प्रकारे या 10 प्रोव्हर्ब्स या ठिकाणी राईट डाऊन केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रोव्हर्ब. 11, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. ऑलवेज पुट युअर बेस्ट फूड फॉरवर्ड. त्यानंतर ब्युटी इज इन द आय ऑफ द beholder. Next, best thing in life are free. Next, a candle lose nothing by lighting another candle. Silence is golden. Next, if you want to be happy, make other happy. Next, a friend in need is a friend indeed. Next, where there is a will, there is a way. And last, no rose without thorns. अशा प्रकारे या 20 प्रोव्हर्ब्स या ठिकाणी मी राईट डाऊन केलं आहे. तुम्ही या प्रोव्हर्ब्स तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायच्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, यूज सम सुटेबल वर्ड्स इन प्लेस ऑफ हायलाइटेड वर्ड्स ऑफ एव्हरी स्टेप. या ठिकाणी हे एम्प्टी बॉक्सेस दिलेले आहे. मग या एम्प्टी बॉक्सेसमध्ये आपल्याला सुटेबल वर्ड्स हे या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचे. फर्स्ट सेंटेन्स त्यांनी तयार करून दाखवलेले. इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. मग असेच आपल्याला खालील बॉक्सेस या ठिकाणी फिलअप करायचे. तर खालील बॉक्सेस मी माझ्या नोटबुकमध्ये फिलअप केलेले. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. फर्स्ट सेंटेन्स, इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. या ठिकाणी जर यू लेट मी गो, तू मला सांगण्यासाठी लेट झाला, आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस, आनंदाचं रहस्य सांगण्यासाठी लेट झाला. तर असंच आपण दुसरे सेंटेन्स या ठिकाणी तयार केलेली आहे. इफ यू लेट मी गो आय विल टेल यू हाऊ टू गेट गुड मार्क्स. त्यानंतर इफ यू लेट मी गो आय विल गिव्ह यू नाईस गिफ्ट. नेक्स्ट, इफ यू लेट मी प्ले आय विल हेल्प यू इन द किचन. अशा प्रकारे या ठिकाणी हे सेंटेन्सेस मी राईट डाऊन केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हाऊ स्टुपिड ऑफ मी. हे सेंटेन्स या ठिकाणी त्यांनी बनवलेले आहे. हे सेंटेन्स आहे एक्सक्लामेशन सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. मग त्यांनी तयार केले हाऊ स्टुपिड ऑफ मी आणि पुढे हे एक्सक्लामेशन साईन म्हणजे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. मग आता आपल्याला हे एम्प्टी बॉक्सेस या ठिकाणी फिलअप करायचे आहेत. इथं तुम्ही ॲडवर्ब म्हणजे विशेषण हे आपण या ठिकाणी लिहू शकतो. मी माझ्या नोटबुकमध्ये हे सेंटेन्सेस राईट डाऊन केलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. फर्स्ट सेंटेन्स, हाऊ स्टुपिड ऑफ मी. सेकंड सेंटेन्स, हाऊ ब्रेव्ह ऑफ मी. अँड थर्ड सेंटेन्स, हाऊ क्लेवर ऑफ यू. अशा प्रकारे हे सेंटेन्सेस या ठिकाणी राईट डाऊन करायचे. त्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे द नोबल मॅन वॉच ॲज द बर्ड फ्ल्यू अवे. नोबलमॅनने पाहिलं द बर्ड फ्ल्यू अवे, पक्षी आकाशात उडत आहे. मग असेच
खाली आपल्याला सेंटेन्स हे तयार करायचे. इथे एम्प्टी बॉक्सेस दिलेले, तर हे एम्प्टी बॉक्सेसमध्ये वर्ड राईट डाऊन करायचे आणि सेंटेन्स कंप्लीट करायचे. मी माझ्या नोटबुकमध्ये हे कंप्लीट केलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. फर्स्ट सेंटेन्स होतं द नोबल मॅन वॉच ॲज द बर्ड फ्ल्यू अवे. मग सेकंड सेंटेन्स द नोबल मॅन वॉच ॲज द बर्ड फ्लटर अवे. थर्ड सेंटेन्स द नोबल मॅन वॉच्ड ॲज द टायगर रॅन अवे. फोर्थ द नोबल मॅन वॉच ॲज द थीप रॅन अवे. फिफ्थ द बॉय वॉच ॲज द क्रिकेटर रॅन अवे. सिक्स द गर्ल सॉ ॲज द नायटिंगल फ्ल्यू अवे. अँड सेवन द बॉय लुक ॲज द काईट फ्ल्यू अप. अशा प्रकारे हे सेंटेन्सेस या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहे आणि सर्व एम्प्टी बॉक्सेस या ठिकाणी फिलअप केलेले आहे. तर असेच तुम्ही एम्प्टी बॉक्सेस फिलअप करून स्वतःही या ठिकाणी सेंटेन्स हे बनवू शकतात. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.